नमस्कार, मी डॉक्टर नरहरी मगावकर, चीफ आयव्हीएफ कन्सल्टंट प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर, नाशिक, ठाणे व पुणे. सो आज जो आपण टॉपिक बघणार आहे, वंध्यत्व व त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या उपचार पद्धती काय आहेत आणि त्या उपचार पद्धतीने आपण कशा पद्धतीने चांगला रिझल्ट आपण घेऊ शकतो. सो आपण बेसिकपासून जर सुरुवात केली तर वंध्यत्व काय असतं हे माहीत असणं फार गरजेचं आहे. वंध्यत्व कोणकोणत्या कारणामुळे येतं ते पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. किती प्रमाणात हे वंध्यत्व बघायला मिळतं आणि त्याच्या कारणानुसार त्याच्यासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती अवेलेबल आहे, फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. या सगळ्या गोष्टी आपण आज ह्या डिस्कशनमध्ये आपण घेणार आहोत. सो पहिली जी गोष्ट आहे, वंध्यत्व नक्की काय असतं. सो जेव्हा आपण म्हणतो एखादं कपल बरोबर राहून त्यांचे रेग्युलर रिलेशन होऊन विदाऊट युझिंग एनी कॉन्ट्रासेप्शन 1 वर्षापर्यंत जर त्यांना मुलबाळ होत नसेल तर आपण त्याला वंध्यत्वाला आपण असं म्हणतो. सो नॉर्मली 1 वर्षानंतर जर मुलबाळ होत नसेल तर नक्की आपण इव्हॅल्युएशन करून घेणं, ट्रीटमेंट करून घेणं हे फार गरजेचं असतं. सो जेव्हा आपण बघतो तर जवळपास 80% जे कपल्स आहे त्यांना 1 वर्षामध्ये रिझल्ट मिळून जातो. पण दुसऱ्या वर्षात जर थांबलं तर त्याच्या पुढे फक्त बघितलं तर 86% जे कपल्स आहे त्यांना 2 वर्षापर्यंत रिझल्ट मिळतो. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो रिझल्ट तेवढा आपल्याला मिळत नाही आहे. तर 1 वर्षानंतर नक्की जर मुलबाळ होत नसेल तर ॲटलिस्ट इव्हॅल्युएशन करून घेणं फार गरजेचं आहे, कारण आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. सो जेव्हा आपण बघितलं तर पर्सेंटेज वाईज किती पर्सेंटेज आहे जर आपण विचार केला तर ऑलमोस्ट आज भारतामध्ये जर बघितलं तर 15 ते 20% जे कपल्स आहे हे वंध्यत्वाने ग्रस्त आहे सध्याच्या याला. आणि जर आपण पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये जर आपण विचार केला तर जवळपास 30 ते 35% कारणं हे पुरुषांमुळे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे आलेल्या वंध्यत्वामुळे हे पुरुष वंध्यत्वामुळे हे वंध्यत्व येतं. दुसरं जर बघितलं आपण स्त्रियांमध्ये जवळपास 30 ते 35% जे कारणं आहे वंध्यत्वाचे ते स्त्रियांमुळे असतात. काही कारणं हे दोघांमध्ये असतात आणि काही कारणं हे अनएक्सप्लेन असतात. सो आपण पहिले जाणून घेऊया नक्की कारणांमध्ये पुरुषांचे कारणं काय, त्याच्यानंतर स्त्रियांचे कारणं काय आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या उपचार पद्धती आपल्याला घ्याव्या लागू शकतात. सो पुरुषांमध्ये जर बघितलं आपण तर वंध्यत्वाचे कारणं काय असतात. सो बेसिक गोष्टीपासून जर आपण स्टार्ट केलं तर याच्यामध्ये जर शुक्राणूंचे काही प्रॉब्लेम्स असतील, तर शुक्राणूंचा काउंटमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा त्याच्या हालचालमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा त्याची जी मॉर्फोलॉजी असते, फंक्शनल कॅपॅसिटी असते, सर्वायवल असतो किंवा काही कारणास्तव शुक्राणू नसतील. सो हे जे वेगवेगळ्या गोष्टी आहे याच्यामुळे हे वंध्यत्व येतं. पण हे शुक्राणू कमी का होता किंवा शुक्राणू नसता का याची कारणं पण आपण जाणून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आजची लाईफस्टाईल ही फार मॅटर करते. कारण जसं सांगितलं वंध्यत्व, पुरुष वंध्यत्व हे स्त्री वंध्यत्व एवढंच जबाबदार आहे टोटल वंध्यत्वासाठी. सो लाईफस्टाईलमध्ये ॲडिक्शन झालं, जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिक्शन सध्या बघायला मिळतात, जसं स्मोकिंग झालं, टोबॅको, गुटखा झालं किंवा काही ड्रग ॲब्यूज झालं. असं याच्यामुळे शुक्राणूंचे जे प्रमाण आहे ते अतिशय कमी प्रमाणात होतं आणि शुक्राणूंचे प्रॉब्लेम्स हे त्याच्यामुळे फार वाढताना आपल्याला दिसतात. सेकंड जर बघितलं तर लाईफस्टाईल हे तेवढंच महत्त्वाची गोष्ट आहे. जर लाईफस्टाईलमध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच वेळा आपण बघतो तर सिलेंडरी लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये एक्सरसाइज नाही आहे, त्याची फूड इटिंग जी हॅबिट्स आहे त्या फार रॉंग झाल्या आहेत. तर याचा जो परिणाम आहे कुठला, तो परिणाम आपल्याला शुक्राणूंवर बघायला मिळतो. त्याच्यामुळे पुरुष वंध्यत्व हे जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळतं. सो जर हा प्रॉब्लेम असेल पुरुष वंध्यत्वाचा तर आपण ट्रीटमेंट काय केली गेली पाहिजे. सो याच्यामध्ये बेसिक गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे. 1 वर्षापर्यंत जर प्रेग्नेन्सी राहत नसेल तर पुरुषांनी ॲटलिस्ट बेसिक सिमेन ॲनालिसिसचा रिपोर्ट करून घेणं फार गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर आपण ॲडव्हान्स टेस्टही करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण सिमेन ॲनालिसिस करू शकतो, स्पर्म फंक्शन टेस्ट करू शकतो, स्पर्म सर्वायवल टेस्ट करू शकतो किंवा स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स आपण बघू शकतो. सो या वेगवेगळ्या टेस्टमध्ये आपल्याला इनडेप्थ इव्हॅल्युएशन येतं नक्की काय प्रॉब्लेम आहे शुक्राणूंचा आणि त्याच्यानुसार आपण कशी ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. सो बेसिक जर आपण म्हटलं तर रिपोर्ट नॉर्मल असेल आणि फिमेलचे पण रिपोर्ट नॉर्मल असतील तर त्यांनी एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये रिलेशन जर ठेवले, ज्याला आपण ओव्युलेशन फेज म्हणतो, सो त्या पिरियडमध्ये रिलेशन नंतर त्यांना रिझल्ट हे अतिशय चांगला मिळू शकतो. पण त्याच्यानंतरही प्रेग्नेन्सी राहत नसेल आणि पुरुषांचे रिपोर्ट नॉर्मल असतील, सो अशा कंडिशनमध्ये आपण IUI ही ट्रीटमेंट सजेस्ट करतो. सो IUIमध्ये जर आपण बघितलं, सो IUIमध्ये एक सिम्पल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये जी लेडीज आहे त्यांना आपण मेडिसिन इंजेक्शन देऊन CB जे वाढवतो ते मॅच्युअर झाले का फुटले का मिस्टरांचे शुक्राणू घेतो आणि जे चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू आहे ते आपण प्रोसेस करून आपण त्या गर्भाशयामध्ये इंजेक्शनद्वारे आपण सोडून देतो. आपण इंट्राएटॉन इन्सेमिनेशन किंवा IUI आपण असं म्हणतो. सो ह्या बेसिक ट्रीटमेंट जर रिपोर्ट नॉर्मल असतील किंवा नियर नॉर्मल असतील तर आपण ह्या बेसिक ट्रीटमेंटने आपण पुढे जाऊ शकतो. जर पुरुषांमध्ये मेजर प्रॉब्लेम असेल, जर शुक्राणू अतिशय कमी असतील किंवा अजूस्पर्मिया असेल, शुक्राणू नसतील
आणि मेडिकेशनने जरी ते वाढत नसेल तर आपण काय केलं पाहिजे. तर पर्टिक्युलरली जर प्रॉब्लेम असेल तर आपण पहिले इनडेप्थ इव्हॅल्युएशन केल्यानंतर त्यांना पर्टिक्युलर मेडिकेशन 1-3 महिन्यासाठी ट्राय करणं फार गरजेचं आहे. कारण स्पर्मॅटोजेनेसिसचा जो फेज असतो तो जवळपास 60 ते 86 दिवसापर्यंत असतो. सो मेडिकेशनच्या कोर्सने जर इम्प्रूव्ह झालं तर नॅचरली किंवा IUI त्यांना प्रेग्नन्सी राहू शकते. पण मेडिकेशनच्या कोर्सने पण जर इम्प्रूव्ह नाही झालं त्याच्यासाठी आपला ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला जावं लागतं, ज्याला आपण IVFच्या ॲडव्हान्स उपचार पद्धती आहे त्या स्पेसिफिकली मेल फॅक्टरसाठी ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. सो त्याचा आपण जर सपोर्ट घेतला तर याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट आपले चांगला मिळू शकतात. सो याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काउंट कमी असेल तर याच्यासाठी जी उपचार पद्धती आहे ज्याला आपण ICSI म्हणतो. सो इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन ज्याला आपण म्हणतो. सो याच्या कंडिशनमध्ये शुक्राणूचा कितीही काउंट कमी असेल तर जो चांगला शुक्राणू आहे, मोठा शुक्राणू आहे, तो आपण सिलेक्ट करून तो आपण इंजेक्ट केला तर त्याच्यापासून आपण चांगला गर्भ बनवू शकतो. आणि तो चांगला गर्भ आपण ट्रान्सफर केला तर त्याच्यामध्ये आपले रिझल्टही चांगले मिळू शकतात. किंबहुना आपण जर पुढे बघितलं सो मॉर्फोलॉजीमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला बेस्ट मॉर्फोलॉजी सिलेक्ट करणं फार गरजेचं आहे. सो याच्यामध्ये IVFमध्ये ॲडव्हान्स उपचार पद्धती उपलब्ध आहे ज्याला आपण IMSI असं म्हणतो. त्याला आपण इंट्रासायटोप्लाझ्मिक मॉर्फोलॉजिकली सिलेक्टेड स्पर्म इंजेक्शन आपण असं म्हणतो. सो या कंडिशनमध्ये आपण 6600 एक्स मॅग्निफिकेशनला चांगला शुक्राणू सिलेक्ट करतो आणि जो चांगला शुक्राणू सिलेक्ट केलेला आहे तो इंजेक्ट करून त्याच्यापासून आपण गर्भ तयार करतो चांगला आणि तो ट्रान्सफर केला तर आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. त्याच्या पुढे जर बघितलं आपण जर मॉर्फोलॉजी नंतर बघितलं तर आपण मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा नेक्रोझोस्पर्मी असेल किंवा अशा कंडिशनमध्ये आपण PICSI ही उपचार पद्धती उपयोगात आणतो. तर PICSIमध्ये आपण काय करतो, फिजिओलॉजिकल इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजे जे शुक्राणूला हालचाल नाही आहे असे शुक्राणू आपण बघतो. त्यातले जे जिवंत शुक्राणू आहे ते सिलेक्ट करून किंवा ॲबनॉर्मल शुक्राणूमधून जे फिजिओलॉजिकल नॉर्मल शुक्राणू आहे ते सिलेक्ट करून आपण ते सीबीजामध्ये इंजेक्ट करून त्याचा गर्भ तयार करतो आणि याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. पुढे जर बघितलं शुक्राणू नसतील ज्याला आपण अझूस्पर्मिया आपण असं म्हणतो. सो अझूस्पर्मियामध्ये नॉर्मली आपण जर हॉर्मोनल टेस्ट जर नॉर्मल असतील तर त्याच्यामध्ये आपण टीसा किंवा पिसा किंवा मायक्रो टीसे या स्पर्म ॲस्पिरेशन टेक्निकचा जर सपोर्ट घेतला तर याच्याद्वारे आपण अंडकोशातून शुक्राणू काढू शकतो आणि ते शुक्राणू जसं मी सांगितलं IMSI किंवा PICSI या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण अंडकोशातून काढलेल्या शुक्राणूंपासून पण आपण गर्भ तयार करून तो गर्भाशयात ट्रान्सफर करू शकतो. याच्यामध्येही आपले रिझल्ट चांगले मिळू शकतात आणि तुमचे स्वतःचे स्पर्म वापरून आपण तो गर्भ तयार करू शकतो. सो ह्या ज्या आहे ह्या ॲडव्हान्स उपचार पद्धती आहे मेल फॅक्टर्ससाठी. आता आपण जाणून घेऊया फिमेल फॅक्टर्स म्हणजे स्त्रियांमुळे आलेलं वंध्यत्व. जसं मी सांगितलं 30 ते 35% हे वंध्यत्व हे स्त्रियांमुळे पण येतं. सो नक्की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे त्याच्यासाठी काय ॲडव्हान्स आणि नॉर्मल उपचार पद्धती आहे हे आपण आता जाणून घेऊया. तर स्त्रियांमुळे आलं तर वंध्यत्व आहे हे बेसिकली महत्त्वाचे जे कारणं असतात, जर अंडाशयामध्ये प्रॉब्लेम असेल, गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम असेल, गर्भनलिकेमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही पॅरामीटर्स इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील किंवा काही सिस्टमिक आजार असतील तरीही हे वंध्यत्व येऊ शकतं. सो सर्वात प्रथम आपण बघितलं तर अंडाशयातले प्रॉब्लेम. तर अंडाशयामध्ये जसं आपण बघितलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी झालं, अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असणं त्याला लो AMH किंवा पुअर ओव्हरिनिझम म्हणतो आपण. अंडाशयामध्ये सिस्ट असणं किंवा नॉर्मल सिस्ट असणं किंवा एंडोमेट्रोटिक सिस्ट असणं. सो ह्या सगळ्या कारणामुळे किंवा काही कारणास्तव अंडाशय छोटं असेल, ते काम करत नसेल किंवा काही कारणास्तव अंडाशय काढलं गेलेलं असेल. सो ह्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समुळेही इन्फर्टिलिटी होऊ शकते. सो आता याच्यामध्ये जर उपचार पद्धती बघितलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर सर्वात महत्त्वाचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. वजन कमी करणं आणि प्रॉपर डाएट या दोन गोष्टीने आपण बऱ्यापैकी ते कंट्रोल करू शकतो. हॉर्मोनल बॅलन्सिंग करू शकतो आणि त्याच्यामधूनही नॅचरली किंवा IUIमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. तर ज्या पुढचा जर पॉलिसिस्टिक ओव्हरीसाठी म्हटलं तर आपण लॅप्रोस्कोपी करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लिओज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी ड्रिलिंग करू शकतो. त्याच्यामुळे LH लेवल कमी होता, नॅचरल ओव्हुलेशन होतं आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस वाढतात नॅचरली किंवा IUIमध्ये. सो त्याच्यामध्येही जर नॅचरली किंवा IUIमध्येही प्रेग्नन्सी राहिली नाही तर पॉलिसिस्टिक ओव्हरीसाठीचं पुढचा ऑप्शन आहे ज्याला आपण IVF आपण असं म्हणतो. सो याच्यामध्ये आपण IVFद्वारे ट्रीटमेंट देऊन आपण गर्भ तयार करू शकतो. याचा एक बेनिफिट फार चांगला आहे, तर आपल्याला एक्स्ट्राचे गर्भ मिळतात कारण पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये रिझर्व जास्त असतो. द एक्स्ट्राचे गर्भ आहे ते आपण गोठून ठेवू शकतो. फ्रीजॉल प्रोटोकॉल आपण वापरला गेला पाहिजे आणि गोठून ठेवल्यानंतर नॅचरल सायकलमध्ये जर आपण ते ट्रान्सफर केले त्याच्यामध्ये लेझर असिस्टेड हॅचिंग झालं किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं किंवा सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं. सो ह्याद्वारे जर आपण ॲडव्हान्स उपचार पद्धती केली तर आपल्याला पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये रिझल्ट चांगले मिळू शकतात. पुढचा जो ओव्हरियन प्रॉब्लेम आहे त्याला आपण अंडाशयाची कॅपॅसिटी कमी असणं, पुअर ओव्हरियन रिझल्ट किंवा लो AMH आपण ज्याला असं म्हणतो. सो याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपण काही पर्टिक्युलर मेडिकेशन यूज करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी थोड्या प्रमाणात इम्प्रूव्ह करू शकतो. ज्याच्यामध्ये डायट्रो इमिट्रायस्ट्रॉन सल्फेट झालं, टेस्टेस्ट्रॉन झालं, ग्रोथ हॉर्मोन झालं,
हे वापरून आपण आधी मेन ट्रीटमेंटच्या आधी आपण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. लग्नाला जर कमी वर्ष झाले असते तर लॅप्रोस्कोपी करून सुपर ओव्ह्युलेशन विथ IUI ही ट्रीटमेंट जर आपण केली तर रिझल्ट कमी असेल तरी आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. लग्नाला जर जास्त वर्ष झाले असेल किंवा एज जास्त असेल तर अशा कंडिशनमध्ये वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली IVF उपचार पद्धतीला जाणं फार गरजेचं आहे. सो प्री IVF ट्रीटमेंट 3 महिने घेतल्यानंतर आपण जेव्हा कोहोर्ट चांगला असतो तेव्हा आपण अँटॅगोनिस्ट प्रोटोकॉल वापरून जे स्त्रीबीज मिळतात ते काढून घेऊन त्याचा गर्भ तयार केला गेला पाहिजे. पण जर अतिशय कमी रिझर्व असेल तर आपण मल्टिपल वेळा स्टिम्युलेशन करून आपण ते गर्भ तयार करू शकतो, ज्याला आपण एम्ब्रिओ पुलिंग आपण असं म्हणतो. आणि हे गर्भ गोठवून ठेवून ते नॅचरल सायकलमध्ये आपण ट्रान्सफर केले गेले. सो त्याच्यामध्ये आपण जर सांगितलं नॅचरल सायकलमध्ये सिक्वेन्शियल ट्रान्सफर किंवा ब्लास्टोसिस ट्रान्सफर किंवा लेझर असिस्टेड हॅचिंग, तर अशा पद्धतीने व्हिट्रिफिकेशन टेक्निकनंतर जर आपण ही योग्य उपचार पद्धती वापरली तर रिझर्व जरी कितीही कमी असेल तरी त्याच्यामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतात. तसं जर पुढचं बघितलं तर एंडोमेट्रियोमा जर असेल तर ह्या कंडिशनमध्ये लॅप्रोस्कोपी करून पहिले ते सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा क्लिअर करणं फार गरजेचं आहे. आणि जर स्टेज 1 स्टेज 2 एंडोमेट्रियोसिस असेल तर नॅचरली किंवा IUIमध्ये ते प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. पण स्टेज 3 किंवा स्टेज 4 एंडोमेट्रियोसिस असेल ज्याच्यामध्ये ट्यूब पण डॅमेज झालेले असतील तर अशा कंडिशनमध्ये IVF उपचार पद्धती असते. याच्यामध्ये आपण जसं मी सांगितलं तर गर्भ तयार करतो, आपण ते गोठवून ठेवतो. त्याच्यानंतर जे पाळी आहे ते 3 ते 4 महिने बंद करतो आणि त्याच्यानंतर हे जे बनवलेले गर्भ आहे ते ट्रान्सफर केले तर एंडोमेट्रियोसिसमध्येही आपल्याला रिझल्ट हे चांगले बघायला मिळू शकतात. सो हा झाला अंडाशयाचे प्रॉब्लेम्स. तसंच गर्भनलिकेमध्ये जर प्रॉब्लेम्स असतील, गर्भनलिका बंद असतील किंवा त्याच्यात पाणी असेल, सो पहिली गोष्ट आपण लॅप्रोस्कोपी करून ती गर्भनलिका ओपन करायचा प्रयत्न करू शकतो. जो ओपन झाली तर नॅचरली किंवा IUIमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट हे नक्की मिळू शकतात. त्याच्यापुढे जर बघितलं तर गर्भनलिकेमध्ये जर पाणी असेल तर ते आपल्याला गर्भनलिका बंद करणं, डिलिंकिंग करणं फार गरजेचं आहे. कारण ते पाणी गर्भाशयात जर आलं तर ते पुढे आपल्या IVFची ट्रीटमेंट पण खराब करू शकते. सो ते आपल्याला डिलिंकिंग केलं किंवा गर्भनलिका ओपन झाली नाही तर अशा कंडिशनमध्ये एकच उपचार होतो ज्याला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी किंवा त्याच्या ॲडव्हान्सच्या उपचार पद्धती आहेत त्याच्याद्वारे आपल्याला चांगला रिझल्ट हा नक्की आपण घेऊ शकतो. पुढचा जो प्रॉब्लेम आहे गर्भाशयाचा, जर गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम असेल, जसं गर्भाशयाला सूज असेल, गर्भाशयामध्ये पडदा असेल किंवा गर्भाशयाचा मधला जो अस्तर आहे, लेयर आहे तो व्यवस्थित वाढत नसेल, त्याचा रक्तपुरवठा चांगला नसेल, काही प्रकारचं त्याच्यामध्ये इन्फेक्शन असेल, सो या कंडिशनमुळे प्रेग्नन्सी राहत नाही. तर आपल्याला पहिले कारण शोधणं फार गरजेचं आहे आणि त्या कारणानुसार जर आपण गर्भाशयाला आपण ट्रीटमेंट दिली, जसं म्हटलं तर जर पडदा असेल तर आपण हिस्टोस्कोपी करून पडदा काढू शकतो. जर गर्भाशयाला सूज असेल तर आपण 3-4 महिने पाळी बंद करून ती सूज कमी करू शकतो. गर्भाशयाला फायब्रॉइडच्या गाठी असतील तर आपण लॅप्रोस्कोपी करून त्या गाठी काढून त्याच्यानंतर जर IVF ट्रीटमेंट केलं त्याच्यात आपल्याला रिझल्ट हा नक्कीच चांगला मिळू शकतो. त्याच्या पुढचा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हटलं तर गर्भाशयाचा, ज्याच्यामध्ये इम्प्लांटेशन फेल्युअर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे गर्भाशयाचा अस्तर चांगलं नसतं, त्याच्यामध्ये गर्भ रुजत नाही. तर अस्तर चांगल्या करण्यासाठी फार नवीन उपचार पद्धती आहे किंवा रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर असेल त्याच्यामध्ये आपण ज्या ॲडव्हान्स उपचार पद्धती आपण IVFमध्ये वापरू शकतो, ज्याला आपण एंडोमेट्रियल ब्लड फ्लो स्टडी म्हणतो किंवा ERA म्हणतो, एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे, तो झाला. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये नॅचरल किलर सेल्स वाढलेले आहे का ते आपण इम्युनॉलॉजिकल कॉज आपण सर्च आउट करू शकतो आणि ते प्रॉपर सर्च आउट केल्यानंतर योग्य ते निदान केल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट जर आपण दिली, त्याच्यामध्ये रिपीटेड इम्प्लांटेशन फेल्युअर जरी असेल तर त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं तर आपण याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवू शकतो आणि रक्तपुरवठा वाढून चांगलं अस्तर तयार करू शकतो. त्याच्यामध्येच आपण चांगले गर्भ ट्रान्सफर केले त्याच्यातही आपल्या रिझल्ट अतिशय चांगले बघायला मिळतात. जसं झालं PRP झालं, PBMC झालं, सो ह्या पद्धतीचं GCSF वापरणं झालं, त्याच्यामुळे गर्भाशयाचं मधलं ग्रोथ फॅक्टर्स चांगले होतात, त्याच्यामुळे गर्भ रुजण्याचे चान्सेस जास्त होतात. सो हे गर्भाशयामध्ये जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्याचं काही इन्फेक्शन असेल तर इन्फेक्शन क्लिअर करणं गरजेचं आहे. प्रामुख्याने इंडियामध्ये जर बघितलं आपण तर ट्युबरक्युलोसिस हे फार कॉमन इन्फेक्शन आहे. तर ते असेल तर 6 महिन्याची जर TBची ट्रीटमेंट घेतली तरी त्याच्यानंतर पोस्ट AKT ट्रीटमेंट आपल्याला रिझल्ट अतिशय चांगले प्रॉमिसिंग बघायला मिळतात आपल्याला. त्याच्यानंतरचा लेडीजचा प्रॉब्लेम म्हटलं तर इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम, जसं शरीरामध्ये अँटीबॉडीज जर असतील तर त्याच्यामुळे तो गर्भ रिजेक्ट केला जातो. सो त्या कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण काही इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. नॅचरल किलर सेल्स किंवा ट्युमर नेक्रोसिस फॅक्टर आपण बघू शकतो. त्याच्यानंतर काही ट्रीटमेंट्स असतात याच्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण IV इम्युनोग्लोबिन्स वापरू शकतो किंवा इंट्रालिपिड्स यूज करू शकतो किंवा लीड थेरपी, लिम्फोसाईट इम्युन थेरपी आपण जर वापरली अशा कंडिशनमध्ये तर इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम्स असेल तरी त्याच्यामध्ये रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात. तर नेक्स्ट फॅक्टर म्हटलं तर सिस्टेमिक, जर काही आजार असेल, BP झालं, शुगर झालं किंवा ओबेसिटी झालं, ते पण व्यवस्थितपणे कंट्रोल करून मग IVFला जाणं हे गरजेचं असतं, तर आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट हे चांगले मिळू शकतात. तसंच आपण बघतो तर आजकाल बरेचसे पेशंट असतात ज्यांचे रिपीटेड IVF फेल्युअर्स असतात. सो अशा कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा ज्या ॲडव्हान्स उपचार पद्धती आहे जे मी ऑलरेडी बोललो आहे त्याच्यामध्ये, सो
सो यामध्ये आपण इक्सी झालं, इमसी झालं, पिक्सी झालं, लेझर असिस्ट हॅचिंग झालं, ब्लास्टोसिस ट्रान्सफर झालं, सिक्वेन्शियल ट्रान्सफर झालं किंवा क्रायो प्रिझर्वेशन विट्रिफिकेशन टेक्निक झालं, फ्रीज ऑल प्रोटोकॉल झालं. सो ह्या ज्या उपचार पद्धती आहे ह्या वापरल्या गेल्या आहेत. त्याच्याबरोबरच आपण म्हटलं तर PGTA एक नवीन उपचार पद्धती आहे ज्याला आपण प्री जेनेटिक इम्प्लांटेशन टेस्टिंग फॉर ॲनिप्लॉइडिक एम्ब्रिओज आपण म्हणतो. सो ह्या उपचार पद्धतीचं वापरल्या गेल्या तर रिपीटेड IVF फेल्युअर जरी असतील तरी आपल्याला त्याच्यामधून चांगले रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. सो ओव्हरऑल जेव्हा आपण बघतो सो आपल्याला पहिली गोष्ट कारण शोधणं फार महत्त्वाचं आहे. त्याला आपण इव्हॅल्युएशन म्हणतो. सो योग्य कारण पुरुषामध्ये किंवा स्त्रीमध्ये आपण शोधलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी उपचार पद्धतीचं वापरली गेली फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. सो याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपचार पद्धतीद्वारे कितीही मेजर प्रॉब्लेम जरी असेल तरी आपल्याला चांगला रिझल्ट हा नक्की मिळू शकतो. धन्यवाद.